नमस्कार. मी डॉक्टर अंकुश तोष्णीवाल, MD मेडिसिन, कन्सल्टिंग फिजिशियन, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मधुमेह, त्याचे निदान, त्याचे उपचार, तसेच आपण मधुमेहातील आहाराबद्दल आपण याच्या आधी बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमेहामुळे संभवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंती याबद्दल आपण बघणार आहोत. मधुमेहामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स आढळून येतात. त्याला मॅक्रोव्हास्क्युलर आणि मायक्रोव्हास्क्युलर असे संबोधले जाते. यामध्ये मॅक्रोव्हास्क्युलर म्हणजे पॅरालिसिस होणे, हार्ट अटॅक येणे किंवा हातापायांच्या रक्तवाहिन्यांना त्रास होणे, आणि मायक्रोव्हास्क्युलर म्हणजे डोळ्याची दृष्टी जाणे, किडनीला इजा होणे, तसेच हातापायांच्या नसांमध्ये मुंग्या येणे किंवा कमजोरी येणे हे प्रामुख्याने होते. जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल तर आपण आपल्या डॉक्टरांकडून या संबंधित होणाऱ्या गुंतागुंती आपण त्वरित निदान करून घ्यावे. आणि जर ह्या गुंतागुंती आपल्याला आढळून आल्या असेल तर याबद्दल आपण त्वरित उपचार करून घ्यावे. कारण आपण जेवढ्या लवकर या गुंतागुंतीचा उपचार करू तेवढ्या लवकरपासून आपण जे अवयवाला होणारी इजा आहे, हानी आहे, आपण ते टाळू शकतो. धन्यवाद.